माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा सध्या आपल्या सोबत आहेत। चव्हाणचा वेगळीकडे संप पुकारलेला आहे शेतकऱ्यांनी, ते आंदोलन करतात त्यांच्या मागण्यांसाठी। त्यांचेच जे बंधू आहेत ते सगळेजण आत्महत्या सुद्धा करतात। आत्महत्यांचं सत्र राज्यातलं थांबत नाहीये। शेतकऱ्यांच्या मागे लागलेलं हे शुक्ल काष्ट किंवा हे दुःख कसं आणि कधी संपू शकेल? मला वाटतं याला सगळ्याला भारतीय जनता पक्षाचं सरकार जबाबदार आहे। पहिल्या दिवसापासून हे सरकार सत्तेत आल्या दिवसापासून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल एक अतिशय नकारात्मक भूमिका घेतलेली आहे। मी बिलकुल शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही, कर्जमाफीचा काही उपयोग होत नाही, कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होतो, अशा प्रकारचा तर्क त्यांनी या ठिकाणी सादर केला होता। आता नरेंद्र मोदी यांनी यूपीमध्ये माफी दिल्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका बदलली आहे। पण आता जे चर्चेच्या वाटाघाटीचे सोंग केलं आणि त्यामध्ये तुम्ही लोकांना सांगताय की तुम्ही 5 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू काय करणार आहे। हा काय पोरखेळ आहे का? काय एखादा जर उद्योगपती जर बँकेत गेला तर त्याला तुम्ही सांगणार का तुम्ही 5 महिन्यानंतर ये, मी काय तुझ्यावर विचार करेन म्हणून? इतके दिवस सरकार काय करत होतं? आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड संतापाची भावना उसळलेली आहे। आणि अत्यंत दुर्दैवी बाब आहे की शेतकरी इतके आत्महत्येसारखं अंतिम पाऊल उचलत आहेत। एक निराश झालेला आहे शेतकरी। सरकारकडून काही मिळणार नाही अशी टोलवाटोलीची उडवाउडवीची उत्तरं आहेत। कृषी मंत्र्यांचा कोण पत्ता नाही। मुख्यमंत्री स्वतःच कोणाला तरी हाताला धरून शेतकऱ्यांचा संप मोडायचा प्रयत्न करतायत। हे काही फार चांगलं महाराष्ट्राच्या दृष्टीने चित्र नाही आहे। आणि मला वाटतं की आता आपण पाहिलं असेल की शेतकऱ्याचं आंदोलन हे लोकांनी हातात घेतलेलं आहे। कोणी त्याला राजकीय पुढारी काय आपली राजकीय फायदा करून घेण्याकरता तिथं गेलेलं आहे असं नाहीये। आम्ही संघर्ष यात्रा काढली, शेतकऱ्यांना संघटित केलं, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना समजावून दिले। यामध्ये याचं अर्थकारण काय आहे, का कर्जमाफी केली पाहिजे आणि ज्या कारणामुळे स्वतः नरेंद्र मोदी यांनी यूपीमध्ये कर्जमाफीची घोषणा केली आणि कर्जमाफी पण केली। अर्थात त्यामागे निवडणूक जिंकण्याचा उद्देश होता, शेतकऱ्याचा हिताचा उद्देश होता का नाही ही गोष्ट वेगळी आहे। पण आज खरोखरीच शेतकऱ्यांना मदत सरकारने केली पाहिजे। विरोधक शेतकऱ्यांसोबत आहेत हे विरोधकांनी वारंवार सांगितलेलं आहे, परंतु आता थेटपणे विरोधक शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती सुद्धा येणार का सरकारवर दबाव वाढवण्यासाठी? आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या क्षणी या घडीला नेमकं काय करायला हवंय की ज्यामुळे शेतकऱ्यांचा हा सगळा ताप संपेल? नाही, प्रश्न असा आहे की सगळे राजकीय कार्यकर्ते म्हणजे काँग्रेस पक्षाचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, शेतकरी कामगार पक्षाचे असतील, हे शेतकरी पण आहेत ना, ते स्वतः शेतकरी आहेत। बहुतेक बहुजन समाजाचे जे कार्यकर्ते आमच्या ग्रामीण भागातले सगळे शेतकरी आहेत। त्यामुळे ते राजकीय जरी कार्यकर्ते असतील तरी शेतकरी आहेतच ना। आणि त्यामुळं आता सरकार जे मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलं की याच्या मागे राजकीय नेत्यांची फूस आहे, अत्यंत दुर्दैवी विधान आहे। शेतकरी एखाद्या राजकीय पक्षाचा सदस्य असू शकतो, कोणाला तरी मदत केली असेल। या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी भाजपला भरभरून मदत केली, भाजपला सत्तेवर आणलं आणि त्यामुळं कोणीतरी त्यांना फूस लावतं आणि आंदोलन करणे चुकीचं आहे। सरकारने काय केलं पाहिजे? सरकारने ताबडतोब कर्जमाफीचा त्यांच्यासमोर काय पर्याय आहे आता करणार हे तर सांगितलंय। त्यामुळे हा एकदम ताबडतोब जाहीर केला पाहिजे। रात्री गुप्त वार्ता करून कोणाशी केली काय केली न सांगता आपल्या युतीमधल्या सरकारला देखील तुम्ही विश्वासात घेतलं नाही, मग विरोधी पक्षाला सोडून द्या किंवा महाराष्ट्राच्या जनतेला सोडून द्या आणि अशी तुम्ही गुप्त काही पर्सनल प्रॉपर्टी असल्यासारखं तुम्ही वाटाघाटी करताय, असं चालणार ना। अशी पब्लिक पॉलिसी अशी ठरत नाहीये। पब्लिक पॉलिसी करताना तुम्ही प्रस्ताव जाहीर केला पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे की हे मी करू शकतो आणि त्यामुळे हे करणार आहे याचा प्रयत्न मी करेन। मुख्यमंत्री दिल्लीला गेले, दिल्लीला साफ सांगितलं की आम्ही बिलकुल काय हस्तक्षेप करणार नाही, हा राज्याचा प्रश्न आहे। तुम्ही राज्याचं सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकडे अपयशी ठरलेलं आहे। आता केंद्राकडे जाऊन तुम्ही काहीतरी मागायला गेला तर केंद्र सरकारने नाही म्हणून सांगितलं। निश्चितपणे म्हणजे युपीए सरकारच्या वेळेला केंद्र सरकारने भरपूर मदत केली होती, हे सरकार करायला तयार नाहीये। त्या सरकारची प्राथमिकता काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सगळ्यांना विश्वासात घेऊन एकत्र घेऊन सरकारनं पुढच्या गोष्टी करायला हव्या आहेत आणि सरकार अपयशी ठरले असंही आपण म्हणताय। खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल। खरं तर आत्ताचे सत्ताधारी असोत किंवा सध्याचे विरोधक दोघांनी सुद्धा शेतकऱ्यांना वेळोवेळी हे स्वतःच्या वोट बँकसाठीच वापरलेलं हे पाहायला मिळालं। राजकारणामध्ये कायम शेतकरी भरडला गेला। आशा आहे की त्याला यावेळेला तरी योग्य न्याय मिळेल त्याच्या आंदोलनामुळे।